पुणे पुस्तक महोत्सवात वाचकांची होणारी गर्दी, पुस्तकांची विक्री आणि त्यातून होणारी उलाढाल दरवर्षी विक्रम प्रस्थापित करत आहे. पुणे पुस्तक महोत्सव हा पुण्याची ओळख झाला असून त्या अंतर्गत 9 डिसेंबरला होणाऱ्या शांतता पुणेकर वाचत आहेत या उपक्रमात सर्व पुणेकरांनी सहभागी होत नवा विश्वविक्रम घडवावा असे गौरव उद्गार विविध क्षेत्रातील मान्यवरांनी काढत पुणे पुस्तक महोत्सवाच्या भव्य प्रवेशद्वाराचे उद्घाटन केले. राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीनं 13 ते 21 डिसेंबर कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यनगरीचा मानबिंदू असलेल्या शनिवारवाड्याचे प्रवेशद्वार आणि पुण्याच्या वाचन संस्कृतीची ओळख दर्शवणारे पुस्तकरूपी बुरुज असे पुस्तकाचे बोधचिन्हच भव्य दिव्य प्रवेशद्वाराच्या स्वरूपात साकारण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, सुहाना उद्योग समूहाचे विशाल चोरडिया, बीव्हीजी ग्रुपचे हनुमंत गायकवाड, लोकमान्य मल्टीपर्पज बँकेचे सुशील जाधव, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पराग काळकर, कुलसचिव डॉक्टर ज्योती भाकरे, संदीप खर्डेकर, डॉक्टर नितीन घोरपडे, रवींद्र शिंगणापूरकर आदी उपस्थित होते. गोयल म्हणाले की मुलांना वाचनाची गोडी लावण्याचे काम पुणे पुस्तक महोत्सवातून होत आहे. युवक युवती वाचन करत नाही हे म्हणणे पुणे पुस्तक महोत्सवात होणाऱ्या पुस्तक विक्रीतून साफ खोटे ठरले आहे. येत्या 9 डिसेंबरला होणाऱ्या शांतता पुणेकर वाचत आहेत या उपक्रमात सर्वांनी सहभागी होऊन नवा विश्वविक्रम प्रस्थापित करावा असे आवाहन पांडे यांनी केले. पुणे पुस्तक महोत्सवाला पुणे महापालिकेचे सहकार्य लाभले असून या महोत्सवात पुणे महापालिकेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहेत. या महोत्सवाच्या भव्य प्रवेशद्वाराप्रमाणेच महोत्सव सुद्धा भव्य होईल असं महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी म्हटलंय.